नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण गौरी स्पेशल रव्याचे पाकातील लाडू बघणार आहोत। तर तुम्ही ही एक ट्रिक वापरून लाडू करून पहा आणि तुमचे लाडू अजिबात देखील कठीण होणार नाही, तुमचा पाक देखील चुकणार नाही। तर अशा पद्धतीने लाडू केले तर एकदम मऊ होतील आणि जिभेवर ठेवताच विरघळतील। तर लाडू करण्यासाठी इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे। तूप मी इथं कढईमध्ये गरम करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण रवा ॲड करायचा आहे। रवा आपणाला छान असा भाजून घ्यायचा आहे। रवा आपणाला सतत हलवत राहायचा आहे, जेणेकरून तो करपणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे। आणि रवा मी छान भाजून घेत आहे। इथे आपला रवा छान असा भाजलेला आहे, तुम्हाला देखील दिसत असेल रव्याचा कलर बदललेला आहे। तर आता आपण हा रवा एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर आता आपण पाकाची तयारी करायला घेऊया। तर पाक करण्यासाठी मी अर्धा किलो रव्यासाठी तुम्हाला 300 ग्रॅम साखर घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण जास्तीत जास्त तुम्ही साखर 50 ग्रॅम फक्त कमी केली तरी देखील चालेल, पण शक्यतो करून 300 ग्रॅम अर्धा किलो रव्याला साखर मापात होते आणि तेवढी साखर पास होते। तर इथे मी एका पातेल्यामध्ये 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। आपणाला पाणी साखरेमध्ये एवढं घालायचं आहे की साखर पूर्णपणे पाण्यामध्ये भिजली गेली पाहिजे। आणि आता आपणाला इथे पाक करायचा आहे। तर पाक करण्यासाठी आपल्याला सतत साखर हलवत राहायची आहे, जेणेकरून पाक आपला जास्त पुढे जाणार नाही। तर इथे दिसत आहे तुम्हाला थोडा थोडा पाक तयार होत आलेला आहे। तर जेव्हा पाकामध्ये असे बबल्स येतात आणि ते बबल्स थांबतात त्यावेळेला आपला पाक थोडाफार तयार झालेला असतो। आणि आता इथे तुम्हाला दिसत आहे पाक बघा एकतारी होत आलेला आहे। तर आपल्याला लाडूसाठी एकतारी नाही तर जो पाक असा गोळी तयार करायला येतो तो पाक तयार करायचा आहे, पण गोळी तयार होऊन द्यायची नाही आपल्याला। जर गोळी पाकाची तयार होऊन दिली तर पाक जास्त पुढे जातो आणि लाडू कठीण होण्याची शक्यता असते। त्यामुळे पाक थोडासा गोळी तयार होत आला कीच गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप देखील टाकायचं आहे। इथे आपला पाक तयार देखील झालेला आहे आणि आता या पाकामध्ये आपणाला वेलची पूड आणि जे आपण पाक चेक करण्यासाठी घेतलेलं पाणी होतं ते पाणी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे टाकून घ्यायचं आहे। आणि ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा, तुमचे लाडू अजिबात कडक होणार नाहीत। आणि आता याच्यामध्ये आपण रवा मिक्स करणार आहोत। तर मला एकटीला रवा मिक्स करायला पाकामध्ये जमणार नाही, म्हणून आमच्या आई देखील आल्या होत्या आणि त्यांनी मला मदत केलेली होती। तर आता आम्ही दोघीजणी मिळून पाकामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आणि सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्या पाकामध्ये गाठी होणार नाहीत। आणि तुम्हाला इथे दिसत असेल पाक एकदम व्यवस्थित देखील झालेला आहे आणि रवा देखील व्यवस्थित भिजलेला आहे। तर याच्यामध्ये सगळा रवा मिक्स करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं रवा फुगण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आहे आणि नंतर लाडू वळायला घ्यायचे आहे। तर इथे मी सगळा रवा मिक्स करून घेतलेला आहे आम्ही दोघींनी मिळून, आणि याच्यावर आता आम्ही तेच ताट झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून लाडू वळण्यासाठी त्याच ताटामध्ये ठेवता येतील आणि छान असे लाडू होतात। ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा, तुमचे लाडू अजिबात कठीण होणार नाहीत। आणि या पद्धतीने पाक देखील करा। पाक आपल्याला गोळी पाक करायचा नाही, गोळी पाकाच्या थोडासा अलीकडील पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि ते सर्व आता मिक्स करून झालेले आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं रवा आपल्याला छान असा भिजून द्यायचा आहे।
3 मिनिटानंतर झाकण ठेवून झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाक व्यवस्थित मुरलेला आहे का ती चेक केलेला आहे आणि पाक आपल्या रव्यामध्ये व्यवस्थित मुरलेला आहे. तर आता याचे आपण छान असे लाडू वळायला घेऊयात. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आता आपण याचे सर्व असे लाडू वळून घेऊयात.